बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका महिलेच्या प्रसिद्धी दरम्यान जर बघितलं गेलं तर महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात सुद्धा 2 अर्भक मिळाले होते आणि आज अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झालेली. माझ्यासोबत संपूर्ण डॉक्टरांचं पथक आहे. पण जर पाहतो अत्यंत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. अत्यंत चॅलेंजिंग ही संपूर्ण शस्त्रक्रिया होती, मात्र यशस्वीरित्या अमरावतीच्या डॉक्टरांनी हे करून दाखवलेलं. माझ्यासोबत डॉक्टर आहे. सर, काय सांगणार की काय चॅलेंजिंग होतं? सुरुवातीला काही पीडियाट्रिक सर्जरी म्हटलं तर एकच ते चॅलेंजिंगच असते आणि बच्चूच्या 3 दिवसाच्या बच्चूच्या पोटात गर्भाशय असणं म्हणजे हे एक चॅलेंजिंग राहते. त्याला ॲनेस्थेशियाचं चॅलेंजिंग राहते, सर्जनचं चॅलेंजिंग राहते. हे खूप चॅलेंजिंग सर्जरी असते. तुम्ही काय सांगणार? तुम्ही स्वतः या प्रक्रियेमध्ये सहभागी होता. ही जी सर्जरी आहे ही 3 दिवसाच्या बाळामध्ये होती आणि तसं बघितल्यास ही अगदीच रेअर आहे. एक बाळ 5 लाखांमध्ये असतं. समजले की नाही? एक बाळ किंवा अशी सर्जरी एक 5 लाखांमध्ये मिळते आणि त्यातल्या त्यात एका बाळाच्या पोटामध्ये 2 अर्भक असणं किंवा मल्टिपल अर्भक असणं हे त्यापेक्षाही रेअर आहे. जवळपास जगात 33 केसेस आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि त्यातलं हे 34वं असावं, असं मला वाटतं. आणि छोट्या बाळाची सर्जरी त्यातही 3 दिवसाच्या बाळाची सर्जरी, त्याच्या पोटामध्ये 2 अर्भक असणं हे एक मोठं सर्जरी होतं. किती वेळ शस्त्रक्रिया चालली? किती लोक यामध्ये सहभागी होते? ही शस्त्रक्रिया जवळपास 1.5 तास चालली आणि त्याच्यामध्ये जवळपास 12 लोक होते. 2 मेन सर्जन, 1 ॲनेस्थेटिस्ट, 2 पीडियाट्रिक सर्जन, एक आपले मेडिकल सुपरिटेंडंट सर आणि 5 नर्सिंग स्टाफ आणि बाकीचे स्टाफ हॉस्पिटलमधला, ओटीमधला. बेसिकली कोणता पण छोटा बाळ जेव्हा जन्माला येतो ना, तो बेसिकली श्वास घ्यायला, दूध पिऊन झोपायला येतो. त्याच्यामध्ये जर कोणती पण बिमारी असेल आणि ती ऑपरेशनची असेल तर ती खूप चॅलेंजिंग होऊन जाते. ठीक आहे. तर ही जी शस्त्रक्रिया होती ही खूप रेअर आहे म्हणून बाळाला ॲनेस्थेशियामध्ये रिस्क असते, ऑपरेशनमध्ये रिस्क असते. पण फॉर्च्युनेटली बाळांनी पण खूप साथ दिला आहे. त्याच्या नातेवाईकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून सर्जरी एकदम चांगली झालेली आहे. बाळ NICUमध्ये शिफ्ट झालेलं आहे आणि 2-4 दिवसात बऱ्यापैकी त्याची रिकव्हरी होऊन जाईल. नक्कीच. बाळाचे जर बाळाचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहेत. दादा, तुम्ही काय सांगणार? तुम्हाला काय धाकधूक होती मनामध्ये? धाकधूक तर अशी होती सर, की लहान मूल सांगून राहिले, त्याच्यावर पोटामध्ये लहान बाळ सांगितलं. इथं आल्यानंतर मालूम पडलं सोनोग्राफीच्या नंतर की 2 बाळ आहे म्हणून थोडं भय वाटत होता की बाळाचं कसं होईल, काय होणार. त्याच्यानंतर आमचे डॉक्टर लोक आले, ते देव मानले. त्यांना माझ्या लेकराचं, माझ्या भविष्याचं जीवन वाचवलं. त्याचं मी अभिनंदन करतो आणि सूचना देतो की अशा बाळाचा अगर अजून भविष्यामध्ये पुढे कधी काही प्रॉब्लेम असला तर डॉक्टर लोकांना काही सुविधा नसली तर सुविधा करायला काही ना काही करायला पाहिजे, कारण की अजून जीवन वाचायला पाहिजे. डॉक्टर लोक लय चांगले आहेत आणि आम्हाला तिकडे लय सांगितलं की इथं घेऊन जा, तिकडे घेऊन जा. आपणही डॉक्टर लोकांसोबत आमचं कनेक्शन झालं, डॉक्टर लोक बोलणं झालं. त्याच्यानंतर आम्ही विश्वास केला डॉक्टरवर की डॉक्टर जर बोलवून राहिले तर 100% गोष्ट खरी आहे. त्या हिशोबानं आम्ही इथं ॲडमिट केलं आणि आमचं लेकरू आता चांगलं आहे. डॉक्टर लोकांनी त्याचं ऑपरेशन वगैरे केलं आहे. आता थोड्या वेळात येऊन जाईल हाऊसमध्ये. खरं तर अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. अत्यंत चॅलेंजिंग डॉक्टरसाठी होतं, मात्र अमरावतीच्या डॉक्टरांनी करून दाखवलं. सध्या जर पाहिलं तर बाळाची प्रकृती अतिशय ठणठणीत आहे. मात्र आता 2 ते 3 दिवसामध्ये बाळाला सुद्धा सुट्टी सुद्धा देण्यात येणार आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती.